नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? तर आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत 99चे गुणाकार 99चे गुणाकार कसे करायचे हे आपण बघणार आहोत. या आधी व्हिडिओमध्ये आपण 11, 22, 33, 44 चे गणित बघितले होते. हे आपण या टाईपचे बघितले होते. ज्यांनी माझे हे गणित व्हिडिओ बघितले नसतील ते आपण बघून घ्या. आणि छोटीशी एक विनंती आहे आपल्याला की ज्या विद्यार्थी माझ्या यूट्यूब चॅनलवर कोर्स करत आहेत त्यांनी नोट्स जर घेतल्या नसतील तर नोट्स आपण त्या घ्याव्यात. तर नोट्स घेण्यासाठी बघा, माझा मोबाईल नंबर आहे 8793535694. आपण यामध्ये 10 ते 5 मध्ये आपण मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअप मेसेज. आणि व्हॉट्सअप मेसेज केल्यानंतर आणि मी तुम्हाला स्कॅनर कोड पाठवला आणि स्कॅनर कोड पाठवल्यानंतर लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्याला नोट्स मी PDF प्रोव्हाइड करेल. आपण स्वतः त्याला प्रिंट काढू शकतात किंवा त्याला मोबाईलमध्ये आपण सेव्ह करू शकतात. बघा, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉन हे करावं, क्लिक करावं, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्याला त्या मोबाईलचे नोटिफिकेशन येईल. तर चला, तर व्हिडिओ आपण चालू करूया. तर बघूया आता आपण कोणतं गणित बघणार आहोत. बघा, लेवल सेकंड मध्ये मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे की लेवल 7 आहेत या व्हिडिओमध्ये. आता आपण लेवल सेकंड बघणार आहोत. 2 म्हणजेच 9चा गुणाकार लक्षात ठेवण्याची युक्ती कशी आहे बघा. सोपी पद्धत आहे एकदम. 99च्या ज्या गुणाकारला आपण अत्यंत अवघड समजतो, आपल्याला जास्त टाइम लागतं रेग्युलर पद्धतीनं, त्याला आपण सोप्या पद्धतीनं आणि वजाबाकी सबट्रॅक्शनच्या पद्धतीनं आपण करणार आहोत. बघा, इथं एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 478 गुणिले 999 इक्वल टू, बघा, 477 522 याचं उत्तर आहे. कसं आलं? 478 मल्टिपल बाय 999 बघा हे कसं आलं. तर बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये एक छोटीशी अट आहे की 9ची संख्या ठरलेल्या संख्या एवढी असावी. जर समजा इथं 3 अंकी संख्या आहे, म्हणजे 478 गुणिले 999 आहे, तर तिथं खाली पण 3 अंकी संख्या पाहिजे. म्हणजे याचा बघतो, तुम्हाला एक सांगतो. बघा, इकडे बघा, समजा इथं 35 आहे, तर 35 गुणिले 99 म्हणजे इथंही 2 अंक आहेत आणि इथंही 2 9 आहेत. तेव्हाच हा रूल्स लागू होतो. समजा इथं 5 अंक आहेत, इथं 4 अंक आहेत, तसं इथं 4 9 पाहिजेत, तरच हा रूल हे होतो आपल्याला, तरच ही ट्रिक्स वापरता येते, अन्यथा वापरता येत नाही. बघा, हे जेवढी संख्या आहे, म्हणजे बघा 2235 गुणिले 9999, म्हणजे जेवढी संख्या आहे तेवढे 9 पाहिजेत. बघा, आता 400 ही संख्या 427 478 गुणिले 999 आहे. आता सुरुवातीला बघा, सुरुवातीला मी आधी पण आपल्याला व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे, लक्षपूर्वक ऐका. या आधी व्हिडिओ मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे मी की 478 ही जी संख्या असती, 999, 11, मी ज्या संख्या टेक्निकच्या संख्या आहेत ते आपल्याला खाली घ्यायच्या आहेत. इथं आपल्याला काय लिहायच्या? खाली, जेणेकरून आपलं उत्तर येत असते. त्याच्यामुळे आपण इथं खाली घ्यायचे आहे. 478 गुणिले 999 हे आपल्याला इथं खाली घ्यायचं आहे. तर बघा, हे गणित कसं काय, तर सोप्या स्टिक्सनं लक्षात ठेवा. जर व्हिडिओ समजत नसेल तर डबल बघा ते, परंतु लक्षपूर्वक ऐका. वही पेन सोबत घेऊन बसा. वही पेन सोबत घेतल्यानंतर हे गणित नंतर लिहून घ्या. समजून झाल्यानंतर आपल्याला प्रत्येक जेव्हा माझा हे क्लास चालू होईल त्यावेळेस, युट्यूब व्हिडिओ चालू असेल त्यावेळेस वही पेन घेऊन बसायचं. तर बघा, 478 गुणिले 999 कसं केलं आपण? एकदम सिंपल पद्धती. बघा, 478 गुणिले 999 इथं हे इथं सिंबल गुणाकाराचा, इथं एक रेष करायची, एक लाईन आपण हे करायची, एक आडवी लाईन वाढायची. आणि ही जी संख्या आहे 478 मायनस 1, बघा 478 मधून एक कमी केले, किती राहिले? 477. हे इथं 477 आलं, इथं लिहायचं. एक रेषा वडली आपण सुरुवातीला, इथं रेषा वडली आपण. 478 मधून एक कमी केला, बघा 478 मधून एक कमी केला, 477 हे आलेलं आहे. इथे एक रेष वडली. आता ह्या तिन्ही ज्या संख्या आहेत, म्हणजेच तिन्ही संख्या ह्या तिन्ही संख्या 9 मधून करायच्या, 9 मायनस करायच्या. बघा, 9 इथं मी लिहिलेल्या स्टेप मध्ये, बघा 478 मायनस 1 477. आता ही जी दुसरी स्टेप आहे, या तिन्ही संख्या 9 मधून कमी करायच्या. बघा, सिंपल आहे. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मायनस 7 2, बघा
बघा 9 - 4 5 9 - 7 2 बघा इथं मी लिहिलेलं आहे 9 - 7 2. तर आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 477 522. ही एक स्टेप झालेली आहे. आता ही जी इथं लाईन आहे, इथं ही जी लाईन आहे ही आपण कट केली की आपलं उत्तर मिळून जाते. झालं. आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. इथं मी लिहिलेलं आहे 477 522. आपण हे कॅल्क्युलेटर मध्ये चेक करू शकतात बरोबर आहे का नाही. तर बघूया आपण आता या टाईपचं दुसरं गणित बघूया. तसंच आता हे झालं 3 अंकी संख्या होती. आता बघा दुसरं गणित हेच ह्या टाईपचं आहे. आपण दुसरं गणित बघूया. बघा हे 5 अंकी संख्या आहे. 58 239 गुणिले 5 वेळेस 9. बघा ही 5 वेळेस 9 आहे. तर हे कसं केलं त्याच टाईपचं आहे बघा, सिंपल आहे. इथं आपण लिहिलेलं 58 239 गुणिले एवढे 5 वेळेस 9. मी ह्याच्या आधी पण आपल्याला सांगितलेलं आहे, ही जी संख्या आहे 9, ही बघा ही 9 संख्या आहे, हिला आपण खाली घ्यायचं. तर सिंपल आहे बघा. इथं एक रेषा मारली आपण, एक आडवी लाईन मारायची. बघा इथं मी इथं आडवी लाईन मारतो बॅक. बघा 58 238 एक ह्याच्यातून आपण एक मायनस केलेला आहे. बघा इथं मी 1 क्लिक करतो. बघा इथं ही जी दिलेली संख्या त्याच्यातून आपण एक कमी केला. बघा 58 239 वजा 1. बघा 58 238. एक सिंपल आहे बघा. हे 9 मधून 9 - 1 8 इथं लिहून टाकायचं. बाकी जशाल तशी संख्या लिहून टाकायची. आता सगळ्या सर्व संख्या ह्या सर्व संख्या 9 मायनस म्हणजे 9 मधून कमी करायच्या. 9 मायनस सहज जात्या त्या. 9 - 5 4 9 - 8 1 9 - 2 7 9 - 3 5 9 - 3 किती येतात 5 5 लिहायचे इथं. 9 - 8 1 हे बघा इथं आपण लिहिलेलं आहे. आता या सर्व संख्या कमी केल्या बघा. 9 - 4 हे 9 मधून 5 गेले 4 राहिले. 9 मधून 8 गेले 1 राहिले. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 9 मधून काय करायचंय हे बघा. 9 मधून 5 गेले 4 राहिले. 9 मधून 8 गेले 1 राहिला. 9 मधून 2 गेले 7 राहिले. 9 मधून 3 गेले. 9 मधून 3 गेले सॉरी इथं 6 घ्यायला पाहिजे सॉरी. 9 मधून 3 गेले 6 राहिले. 9 - 6 9 मायनस सॉरी 9 - 3 6. आपण इथं 6 लिहिलेलं आहे. आणि 9 - 8 बघा 9 मधून 8 गेले 1 राहिले. इथं आपण उत्तर लिहिले. मी इथं ह्या स्टेप पण लिहिले आहेत बघा. बघा इकडं मी ह्या इथं तुम्हाला तर समजून सांगितलेलं आहे. इथं आपण ह्या स्टेप पण लिहिलेल्या आहेत. बघा या स्टेप लिहिलेल्या आहेत कशा आहेत बघा. 58 239 वजा 1 ही संख्या आणि ह्या सर्व संख्या आपण मायनस केलेल्या आहेत. इथं मी स्टेप लिहिले आहेत. आपण हे गणित आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि आता ही जी संख्या आहे बघा, ही जी संख्या आहे शिकवत असताना पूर्ण आपल्या व्हिडिओ लक्ष ठेवायचं. लिहित नंतर हे झाल्यानंतर आपण व्हिडिओ डबल बघून लिहू शकतात. हे पण ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस पूर्ण बघायचं. बघा हे 58 238 41 761. आता इथं आपण ही रेष कट केली की आपलं उत्तर येऊन जाते. बघा आपण मोबाईलवर जर चेक केलं तर उत्तर मिळून जाईल बघा. बघा आता तुम्ही काय करा. आता हे जे मी गणित सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल, तर मला समजलं असेल तर कमेंट्स मध्ये मला सांगा की मला समजलंय गणित. यस करा, मला समजलं यस. आणि जर नाही समजलं असेल तर नाही सांगा. नाही समजलं असेल तर व्हिडिओ डबल 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 वेळेस बघा. 2 ते 3 वेळेस व्हिडिओ बघा आणि बघा कमेंट्स मध्ये मला ह्याचं उत्तर करायचं आहे. 78 99 हे गणित करून टाकायचं आहे आपल्या वहीमध्ये. सिंपल आहे बघा. जेवढी संख्या आहे तेवढे नो. मी जसं आता व्हिडिओ मध्ये सांगितलं त्याप्रमाणे 259 हे तिसरं गणित. हे 5 गणित आपण करायची आहेत आणि मला कमेंट्स मध्ये आन्सर द्यायचा आहे. आपण महाराष्ट्रामधून कुठून हा व्हिडिओ बघत आहात त्या जिल्ह्याचं नाव लिहा. म्हणजे मलाही लक्षात येईल की माझा व्हिडिओ इथपर्यंत चालला आहे, ह्यांच्यापर्यंत चालला आहे. तर बघा ज्या विद्यार्थ्यांनी आणखीनही माझ्या चॅनेलला हे केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी करावं, सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनची बाजूचा बेल आयकॉन दाबावत. आणि नोटिफिकेशन ज्यावेळेस आपण बेल आयकॉन क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि आपण तो व्हिडिओ शिकतो. थँक्यू.